एखादा सण कोणाला दुःख तर कोणाला सुख देऊन जातो आणि आमचा सण आम्हाला आजारपण देऊन गेला. काय झालं होतं, ज्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती त्या दिवशी मिस्टर खूप आजारी होते आणि त्यांचं दुखणं काढता काढता मी आजारी पडते हे ठरलेलं आहे. कधी कधी वर्षभर आजारी न पडणारे आम्ही दोघं, जर ते आजारी पडले तर मी हमखास आजारी पडते हे ठरलेलंच असतं. तसंच झालं. मग परवाचा दिवस माझा पूर्ण दुखण्यात गेला होता. थोडंसं आज बरं वाटत होतं. त्याच्यात मुलाच्या शाळेत मीटिंग होती. मग ती मीटिंग केली आणि नंतर म्हटलं आता घरातून बाहेर पडलोय तर हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं. पण ना माझं एक गुण आहे, की म्हणजे माझंच नाही असेल बरीच लोकं असतात, की जर एखादा आजारी पडला ना, ते त्याच्या तोंडाकडे बघून वाटतच नाही की तो आजारी पडलाय. सेम माझं असतं, की माझा चेहरा बघून असं कोण म्हणणारच नाही की मी आजारी पडले. मला सांगावं लागतं, की माझं डोकं दुखतंय, माझं पाय दुखते, ते मला ताप आलाय. हे सांगावं लागतं. कायम हसत आपण असतो. त्यामुळं आपला चेहरा बघून कुणाला असं वाटणार पण नाही, की आपण आजारी असतो. तशीच मी पण आजारी होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं रक्त चेक करायला. तसंच मला घाम भरपूर येत होता. बीपी पण चेक करायला सांगितलं होतं. ताप भरपूर आला होता. माझ्याकडून चुकलं काय, की मी अगोदर रक्त दिलं चेक करायला, नंतर मग बीपी चेक करायला गेली. त्यामुळं त्याच हाताचं आणि त्याच्यात माझ्याकडून अजून एक चुकलं, की मी सिस्टरांना सांगितलंच नाही, की मी माझं ह्या हाताचं रक्त चेक केलंय आणि त्या हाताला तुम्ही बीपी चेक करू नका म्हणून. त्यांनी केलं तर तर ना त्यामुळं माझ्या हातातून रक्त आलं होतं. आणि अजून एक सांगायचं, की माझ्या गावची जी ओ-पी-डी आहे ती खूप स्वच्छ आणि सुंदर आहे बरं का. मी आज 3 वर्ष झालं मी कधीही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही. काही असेल थोडा किंवा जास्त आजारी जरी असेल तरी आम्ही सरकारी दवाखान्यातच जातो आणि सरकारी दवाखाना खूप छान आहे. तर असे आमचे 2 दिवस गेलेत फक्त आणि फक्त दुखण्यातच आणि माझं झालं, माझ्या मिस्टरांचं झालं, आता माझ्या मुलांना पण ताप यायला लागलाय. आता बघू काय काय अजून पुढं बघायला भेटते.